नमस्कार, अन्नपूर्णा रेसिपी या चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत। आज आपण करणार आहोत शेंगदाण्याची रेसिपी। तर मुलांना अधूनमधून असं दिवसभर खायला काही ना काही लागत असते, पण जर त्यांना पौष्टिक दिले तर ते अतिशय चांगले असते। तर शेंगदाण्याने आपल्याला माहिती आहे की कॅल्शियम वाढत असते। तर शेंगदाणे अशी मुलं नुसते खात नसतात, तर आपण जर त्यांना वेगळ्या पद्धतीने दिले तर ते निश्चितच खातील। तर आता इथे मी त्यासाठी डाळीचं पीठ घेतलेलं आहे। त्यासाठी मी चणा डाळीचे जे पीठ आहे ते 3 चमचे घेतलेले आहे आणि राईसचे पीठ 3 चमचे घेतलेले आहे। आणि त्यानंतर त्यामध्ये थोडीशी हळद टाकलेली आहे, 1 चमचा धना पावडर टाकलेली आहे आणि 1 चमचा तिखट टाकलेले आहे आणि थोडे चवीनुसार मीठ टाकलेले आहे। हे सर्व मिश्रण आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहे आणि त्याला आपण जसं भज्याचं पीठ भिजवतो तशा पद्धतीने भिजवून घ्यायचे आहे। हे आपण जे तांदळाचे पीठ याच्यामध्ये घेत असतो त्याच्यामुळे अतिशय कुरकुरीतपणा शेंगदाण्यांना येत असतो। आता ह्या ठिकाणी थोडे थोडे पाणी टाकून मी ते आपण भिजवून घेतलेले आहे। आता इथे गॅसवर आपण कढई ठेवली, त्यात तेल गरम होऊ द्यायचे आहे आपल्याला। तेल गरम झाल्यानंतर इथे आता आपण शेंगदाणे घेतलेले आणि ते शेंगदाणे आपल्याला त्या पिठामध्ये टाकायचे आहे। आता ते आपल्याला तेलात तळून घ्यायचे आहेत। असे एक एक शेंगदाणा थोडं थोडं पीठ टाकून आपल्याला तळून घ्यायचे आहे। जर आपल्याकडे जास्त लहान मुलं असतील तर त्या शेंगदाण्याच्या आपण 2 खापा केल्या तरी चालतील, म्हणजे त्यांना खाताना अवघड जाणार नाही लहान मुलांना। अतिशय कुरकुरीत असे हे भजे लागतात, लहान मुलं हे आवडीने खातील। ही जी रेसिपी आहे ही एकदम पटकन होणारी आहे। तुम्ही मुलांना ही केव्हाही करून देऊ शकता, एकदम पटकन ही रेसिपी होते। तुम्ही ह्या चॅनलवर जर नवीन असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा। ह्या चॅनलवरती अतिशय छान छान रेसिपी टाकलेल्या आहेत, तसेच दिवाळीच्या देखील रेसिपी मी यावर टाकणार आहे।
माझी ही झटपट होणारी रेसिपी तुम्हाला कशी वाटली? माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.